हाताने प्लेस करत असताना कव्हरच्या दिशेला 2 धावा देखील एकवटण्यात आल्या पहिल्या बॉलवर. यावेळेस देखील मैदानावरती डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 5 ओव्हरची मॅच आहे. देसाई 40+ विपक्ष शीळ 40+. 40+ मधील 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. टीम देसाई 40+ संघाकडे एक ऍडव्हान्टेज हा असतो, त्यांच्याकडे अष्टपैलू फार चांगले खेळाडू आहेत, बॅटर्स देखील फार स्ट्रॉंग आहेत आणि बॉलर्स देखील तितकेच जबरदस्त आहेत. दुसरीकडे शीळ संघाचा विचार केला, शीळ संघाकडे देखील आपण पाहू शकतो जे चांगले बॅटर आहेत, चांगले बॉलर आहेत. तर ओव्हरऑल चांगलं कंपोजिशन शीळ संघाचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस मिस्टेक पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर डाऊन द बॉल येण्याचा प्रयत्न करतील, मात्र दूरवरती होते. चेंडू पडला 2 मॅन स्लँड मध्ये. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. फलक पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती 2 धाब्यांच्या मदतीने पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावर. 4 रन ऑन द बोर्ड. 4 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आदरणीय आशिष दादा पाटील साहेब, आदरणीय सूरज दादा पाटील साहेब, आदरणीय रणजित दादा संते साहेब, आदरणीय शेखर दादा संते साहेब, आदरणीय हृदयनाथ दादा म्हात्रे साहेब यांच्या सुपीक संकल्पनेमधून साकार झालेली भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. ती म्हणजेच कोळेगाव चषक 2025 दमदार आणि दिमागदार आयोजन. सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळाली. किशोर आणि सचिन. पहिल्या बॉलवरती डबल, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती डबल, चौथा बॉल डॉट. साई यांच्या वतीने फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक जेन्युइन ऑलराऊंडर आहेत. यावेळेस वाह काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. फक्त दिशा दाखवली. कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर असतील, मात्र अगदी दूरवरती थोड्याशा प्रमाणामध्ये आउटफील्ड आपल्याला स्लो पाहायला मिळाली. मात्र बॉल निघून चाललाय. स्वीपर कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा पहिला चौकार या इनिंग मधला. मिसहिट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल कॅचची संधी. सचिन डाऊन द बॉल येतील. कॅच झाली कंप्लीट. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम शीळ संघाला. फलंदाज किशोरांच्या खेळीचा अंत. मिस्टेक झाली. बॉल अगदी स्टिकरला लागलं. चेंडू हवेमध्ये होता. डाऊन द बॉल. मिड विकेटचा फिल्डर सचिन आले आणि त्यानंतर कॅच कंप्लीट. पहिला धक्का. शीळ या संघाला 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलक 1 आकड्याच्या मोबदल्यामध्ये 8 पाहायला मिळेल. सचिन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल नितीन यांच्या वतीने. थोडंसं खराब पाहायला मिळालं, मात्र त्यावरती करपून समाचार घेऊ शकले नाहीये. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या फलकावरती आपल्याला 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरती सचिन, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती दिनेश पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला दुसरं मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग. यावेळेस स्लॉट मधला बॉल होता. मिस्टेक झाली आहे, मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफच्या दिशेला फिल्डर होते, मात्र फिल्डरच्या डोक्यावरून फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे 6 रन. धावसंख्या फलकावरती आपल्याला 14 पाहायला मिळेल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. हे षटक फार महत्वाचं आहे. या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर कुठेतरी धावा बनवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 आल्या. या षटकामध्ये 2 बॉलचा खेळ झाला. पहिला बॉल जरूर डॉट आला, तो खराब बॉल होता. दुसरा बॉल देखील ड्रायव्हिंग लेनवरती हा बॉल ठेवला आणि त्यावरती षटकार देखील पटण्यात आला. बॅटरांच्या वतीने यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येतील, मात्र
एफर्टला जवाब होता, मात्र बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ सोबत आहे बॅटरच्या आणि बॉल सीमा पलीकडे. हा नशिबाचा षटकार. दोन षटकार आलेत. मॅचचा रिदम चेंज झालाय. धावसंख्या फलकावरती 20 या आकड्यावरती पाहायला मिळेल. गरजेचं होते असे स्ट्रोक, असे फटके गरजेचे होते. तवा येणं गरजेचं होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 आल्या. साई यांची जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कुठेतरी थोडंसं बॅकफुट वरती संघ शीळ पाहायला मिळत होता. अशा वेळी एका कोणाला तरी पुढे येणं गरजेचं होतं. आणि मैदानावरती चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला सचिन पाहायला मिळतात. पहिला बॉल डॉट बॉल फेस जरूर केला. त्यानंतर 2 बॉलवरती 2 खणखणीत षटकार पाहायला मिळाले आणि त्यानंतर 4थ्या बॉलवरती डबल. यावेळी स्टेप आउट झालेत. वी शेप मध्ये ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफच्या दिशेला डीप मध्ये फिल्डर असतील. मिस्टेक दोन्ही खेळाडूंच्या वतीने आणि बॉल निघून चाललाय. लॉंग ऑफला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक नशिबाचा 4 धावेंसाठी हा चौकार. धावा 28 ऑन द बोर्ड. 28 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती 3रं आता मार्गस्थ होईल. 2 षटकांमध्ये जाधव सर जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक साई सरांचंच फार चांगलं राहिलं. मी म्हणेल साई सरांचं नाव फार मोठं आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती 40+ क्रिकेट साई सरांनी गाजवलंय आणि पहिल्या षटकामध्ये त्याच्या झलकिया पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकामध्ये सचिन सरांचं काय कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. 2 सिक्सर 1 चौकार या मॅच मध्ये संपूर्णपणाने कल्लाटणी देण्याचं काम जो मात्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि मॅचचा रिदम संपूर्णपणाने चेंज झाला. मॅच ज्या रिदम मध्ये चालू होती तो रिदम तोडण्याचं काम, त्यावरती आपल्या संघाला फ्रंट फूट वरती आणण्याचं काम केलंय ते म्हणजेच सचिन सरांनी. आता पाहायला मिळतील सेकंड स्पेल मध्ये साई सर. बघूया साई यांच्या वतीने कशी कामगिरी करण्यात येईल. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज दिनेशांना आपण पाहणार आहोत. दिनेशांना साथ देणं गरजेचं आहे. मोठे स्ट्रोक नाही आले तरी देखील सिंगल घेऊन तुम्ही सचिनला स्ट्रायकिंग एंड वरती आणू शकता. त्यांची बॅट बोलतीये आणि अशा वेळी फार महत्वाचं असतं आपण नॉन स्ट्रायकिंग एंड वरती राहण्यासाठी. प्रत्येक बॉल वरती आपल्याकडून चौकार षटकार येईल यापेक्षा आपण मॅचला पुढे नेणं गरजेचं आहे. यावेळेस मिस्टेक झाली आहे. वडा कॅच, कमालीचा झेल मिड विकेट क्षेत्रामध्ये पुल करत असताना मिस्टेक पाहायला मिळते. फलंदाज दिनेशांच्या खेळीचा अंत. गडी गमावलाय दुसरा. शीड 40+ संघाने 28 या आकड्यावरती हा दुसरा. धावसंख्या 28. गडी गमावलाय दुसरा बॅटिंग करत असताना टीमने. मैदानावरती जर पाहायला गेलं तर मिडल मॅच 50-50 आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांसाठी. कधी बॅटिंग करणारा संघ तर कधी बॉलिंग करणारा संघ, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज. दोन्ही प्रकारे आपण म्हणू शकतो या मॅच मध्ये कुठेतरी संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय.
दोन्ही संघांचा कधी फलंदाज तर कधी गोलंदाज. हीच क्रिकेटची मॅच आहे. क्रिकेट एक अशी दुनिया आहे की ज्यामध्ये कुठल्या प्रकारचं प्रेडिक्शन करणं हे मूर्खाचं काम आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, या हर प्रेडिक्शन फेल. आम्ही नेहमी उल्लेख करतो आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. इट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट, जस्यास तसं उत्तर, ऍक्शन वरती रिॲक्शन, वार वरती पलटवार. अगदी चांगली गोलंदाजी त्याला प्रत्युत्तर देत असताना चांगली बॅटिंग आणि त्यानंतर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आपल्याला साई सरांच्या वतीने पाहायला मिळते. आता चौथ्या क्रमांकावरती आपल्याला तकदीर पाहायला मिळतील. जोपर्यंत थोडीशी मिसफिल्ड होईल, सचिन सर होते डीप मध्ये, तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 30 धावा या फलकावरती. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही आपल्याला शिल्लक पाहायला मिळतोय. हे षटक फार महत्वाचं आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न करण्यात येईल. का? कारण जो मोमेंटम आहे तो त्यांना सोडायचा नाहीये. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, बॅटच्या टोला बॉल लागलाय, मिस्टेक झाली आहे, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. बघता बघता 2 धावा कंप्लीट आहेत. मिस्टेक, सातत्याने मिस्टेक आपल्याला फिल्डिंगच्या एफर्ट मध्ये पाहायला मिळते. 2 कॅचेस चांगल्या पकडल्या. मात्र त्या व्यतिरिक्त थोडीशी फिल्डिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये मिस्टेक. साई सर थोडेसे नाराज होते पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये देखील थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 32 आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळेल. यावेळेस स्ट्रोक तर जबरदस्त लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतो. हॅमर करण्यात आलाय. सिंगल ऍड होईल आणि जोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल, धावसंख्या फलकावरती 33 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धावफलकावरती. याच दरम्यान समाजी सेवक माननीय श्री तानाजी शेठ बनसोडे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. विनंती असेल साहेबांना, आपण मुख्य अतिथी मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं. आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. तुर्तास मैदानावरती शीळ 40+ विपक्ष देसाई 40+ असा सामना पाहायला मिळतोय. पुढील मॅच उंबारली 40+ वर्सेस वडवली 40+. दोन्ही संघांचे कॅप्टन प्लीज आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. ती पुढे सरकत असताना फलक पाहायला मिळतोय जो मात्र 34. 3 षटकांची अखेरीस धावफलक 34 या आकड्यावरती पाहायला मिळेल. मैदानावरती जर पाहायला गेलं तर 2 षटका हाताळली. 2 षटकांमध्ये 14 धावा फक्त खर्च केल्या. 2 महत्वाचे विकेट साई सरांनी कॅरी केलेत. मात्र त्या व्यतिरिक्त चला ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होणार आहे. 3 षटकांची समाप्ती झाली आहे. 34 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मैदानावरती होणार आहे ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत थोडं अगदी बिझी शेड्यूल त्यांचं देखील आम्हाला पाहायला मिळतोय. वर्षात 365 दिवस असतात परेश सर, आणि त्यापैकी खास दिवस असतो आणि तो खास दिवस म्हणजे आपला स्वतःचा वाढदिवस. मात्र वाढदिवसाच्या दिवशी देखील इतकी सारी मेहनत त्यांच्या वतीने केली जाते. हॅट्स ऑफ आहे सूरज दादांचं. ज्याप्रमाणे मी म्हणेल संपूर्ण स्पर्धेसाठी समर्पण आहे ते कौतुकास्पद आहे. त्यांच्या समवेत आशिष दादा देखील पाहायला मिळतील. आशिषजी पाटील साहेब, रणजितजी संते साहेब, शेखरजी संते साहेब, हृदयनाथजी म्हात्रे, तसेच प्रशांतजी म्हात्रे साहेब. या सर्वांचं मी विशेष कौतुक करणार आहे. कारण या सर्वांच्या वतीने एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा डोंबिवली टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. ती म्हणजे स्वर्गीय ज्ञानदेव बंडू पाटील यांच्या स्मरणार्थ कोळेगाव चषक 2025 दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल आणि बॉलिंग ट्रॅक वरती दिलीपला आपण पाहू शकतो. बघूया दिलीप कशा प्रकारची कामगिरी करतील. स्ट्रायकिंग एंड वरती सचिन आहे. ज्या सचिनच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार आलाय. जबरदस्त बॅटिंग ते करतायत. यावेळेस अनऑर्थोडॉक्स पद्धतीने काहीसा वेगळा स्ट्रोक मारायचा प्रयत्न होता. ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला ड्रायव्हिंग लेन वरती ड्राइव्ह करायचा प्रयत्न मात्र अनऑर्थोडॉक्स पद्धतीने डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या फलकावरती 34 आपल्याला पाहायला मिळेल. 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस पुन्हा एकदा मैदानावरती चांगली गोलंदाजी पंडाईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते डॉट बॉल आणि 34 धावा पाहायला मिळत आहे. 34 ऑन द बोर्ड. गोलंदाज सज्ज.
यावेळेस पुन्हा एकदा बॅटची नरेश थर्ड मॅनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन होतोय. सॉफ्ट डिसमिसल म्हणता येईल. फलंदाजाने कुठेतरी थोडंसं अर्ली स्टार्ट घेतला असता तर पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड झाली असती. मात्र विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. गडी गमावलाय अजून एक. तकदीर यांच्या खेळीचा अंत. चौथा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना शील्ड 40+ संघाला. पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर 2 डॉट बॉल, त्यानंतर रनआउटची विकेट पाहायला मिळते. फलंदाज तकदीर यांच्या खेळीचा अंत. दिलीप यांच्या वतीने मी म्हणेल फार चांगले कमबॅक, कारण पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर थोडंसं प्रेशर असतं. मग त्या प्रेशर मधून बाहेर निघत असताना फार चांगली कामगिरी. 2 बॉल 2 डॉट आणि त्यानंतर विकेटचं पतन झालंय. आता नवीन बॅटर सुगंध आपल्याला पाहायला मिळतील. दरबळणारी बॅटिंग करणं गरजेचं आहे त्यांच्या वतीने. बघूया तशी कामगिरी होईल का. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत नवीन बॅटर, आणि नवीन बॅटर साठी नेहमीच कसोटी असते, टेस्ट असते. डावखुऱ्यात असे गोलंदाज समोर आहेत. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी. जबरदस्त झेल पाहायला मिळते. फलंदाज बाद होतील. आल्या पावली परतावा लागेल सुगंध यांना माघारी. चौथा धक्का बसतो 38 या आकड्यावरती. शील्ड 40+ संघाला. डीजे बॅटर संजय पाहायला मिळतील. संजय बघूया कशी कामगिरी करतील. आता फक्त आणि फक्त 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 7 बॉल मध्ये 12 धावा जरी आल्या ना, 50 धावा, काय केलंय यापेक्षा आपण काय करू शकतो यावरती विश्वास ठेवून जर गोलंदाजी केली ना तर मजा येईल. पण दुसरीकडे जर बघायला गेलं तर देसाई 40+ संघ एक नामवंत संघ आहे. संघामध्ये साई दादा सारखे एक जबरदस्त बॅटर आहे आणि संपूर्ण टीम कॉम्बिनेशन अगदी जबरदस्त आहे. त्यामुळे धावा बनतील त्यांच्या वतीने या मात्र देखील ती मात्र शंका नाही. दुसरीकडे शील्ड 40+ संघाला देखील कमबॅक करणं गरजेचं आहे. शेवटच्या बॉलवरती डबल आली आणि डबलच्या मदतीने षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती 40 आपल्याला पाहायला मिळेल. जीत और हार सब तेरे अंदर है, तू खुद के बनाए पिंजरे से बाहर निकल के तू देख, तू खुद में सिकंदर आहे. बघूया मैदानावरती स्वतःच्या माध्यमातून ती कामगिरी होईल का. आता बॅटर्सला स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेणं गरजेचं आहे. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 40 आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं आपण डीजे वाला ब्रेक घेणार आहोत, पण लवकरात लवकर ओव्हर सुरू होणं देखील तितकीच गरजेची राहणार, कारण भरपूर वेळ होतोय. षटक क्रमांक 5 मध्ये देसाई 40+ संघ सध्याच्या स्थितीला फ्रंट फूट वरती आहे. मात्र मैदानावरती जोपर्यंत सचिन आहे तोपर्यंत धावा बनतील या ती मात्र शंकाच नाही आहे. सुगंध आणि सुगंध यांच्या जोडीला सचिन हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती सचिन पाहायला मिळत आहेत. मॅच दोन्ही टीम साठी आपण पाहू शकतो जी जबरदस्त वळणावरती येऊन पोहोचली. कुठला संघ जिंकेल कुठला संघ हरेल बोलणं थोडंसं अवघड आहे. यावेळेस व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 41. 41 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. सचिन पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंड वरती देखील सचिन. मात्र या दोन्ही सचिन पैकी देसेगावचे सचिन की शिळगावचे सचिन, कुठल्या गावचे सचिन आपल्या संघाला
फ्रंट फूट वरती नेतील या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती नेतील ते पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. यावेळेस तुर्ताच सचिन यांच्या वतीने मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न होता, मात्र काय बॅट अँड बॉल मध्ये नीट संपर्क झाला नाहीये. सिंगल धाव कंप्लीट होईल. धावफलक पुढे सरकत असताना 42. सुगंध स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती सचिन आणि 5 चेंडू महत्वाचे आहेत. या 5 चेंडूंमध्ये बॅटिंग टीमला 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे, बॉलिंग टीमला 2 विकेट, एखाद डॉट बॉल येणं गरजेचं आहे. यावेळेस अनऑर्थोडॉक्स पद्धतीने हा स्ट्रोक खेळण्यात आलाय. मिस हिट पाहायला मिळतोय आणि वॉट अ कॅच, कमालीचा झेल पाहायला मिळेल. मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर होते अशोक आणि अशोक यांच्या वतीने टिपला गेलाय झेल आणि संपलाय फलंदाज सुगंध. आज जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग मधून बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिल मागे मोर आणि बॅटरच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत 4 धावांसाठी 4 चौकार. वंश शिराळ बच्चन यांचं एक कविता आहे आणि त्या कवितामध्ये त्यांनी म्हटलं की असफलता एक चुनौती उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई ये देखो परको फिर सुधार करो. आणि ते सुधारवत असताना मैदानावरती सचिन थोडीशी कमी पाहायला मिळाली. प्रत्येक ओव्हरमध्ये त्यांच्या माध्यमातून विकेट टेकिंग गोलंदाजी समोरील संघाने केली आणि इथे थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला लॉफ्टेड स्ट्रोक मारायचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही, लाईन मिस करतात. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 47 चेरी ऑन द केक होऊ शकतं का, कारण शेवटच्या बॉलवरती जर चौकाराला 50+ धावसंख्या जर झाली तर मात्र मॅच मध्ये चुरस निर्माण होईल. पुढील मॅच उंबरली 40+, विपक्ष वडवली 40+. दोन्ही संघांच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. उंबरली 40+ आणि वडवली 40+. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंड वरती अगदी दूर वरती आहेत, मात्र 2 धावा कंप्लीट आणि फलंदाज बाद होतील. 7वा धक्का 49 या आकड्यावरती आणि 50 धावेंचा असेल लक्ष. 50चं टार्गेट.
आता लढाई करणं गरजेचं आहे. शीळ 40+ आणि देसाई 40+ या संघांना 30 बॉलमध्ये 50 धाब्यांची आवश्यकता आहे आणि बॅटिंग साठी उतरले ज्यांच्या नावाने देसाई संघ ओळखला जातो असे साई सर. येस, उंबरली 40+ संघ, वडवली 40+ संघ, दोन्ही संघांना आम्ही कॉल दिला. उंबरली संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. वडवली टीमचे कॅप्टन, आपल्याला देखील नम्रतेची विनंती असेल, आपण देखील उपस्थिती दाखवणं गरजेचं आहे. वडवली 40+, आपल्याला देखील विनंती असेल. तकदीर दादा म्हात्रे, आपण जिथे कुठे असेल आपणास विनंती असेल की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. वडवली 40+ संघाचे कॅप्टन प्लीज टॉस साठी या. सलामीची जोडी झाली आहे मैदानावरती दाखल. जितू आणि जितू यांच्या जोडीला साई. साई यांचं मी नामोल्लेख करेल कारण साईने जी बॅटिंग केली होती ना ती कमालीची होती. अष्टपैलू खेळाडू म्हणून साई यांची ओळख आहे. गोलंदाजी करत असताना फक्त 14 धावा 2 षटकांमध्ये खर्च केले आणि तेच आता साई आपल्याला पाहायला मिळतील. एज ओपनिंग पेअर मधील एक शिलेदार म्हणून ते उपस्थिती दाखवली त्यांनी. जितू आणि साई हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. 50 धावा फलकावरती आहेत. हर सर जहां झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वो समंदर होता है. जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. बघूया मॅचचा सिकंदर कोण असेल. 30 बॉलमध्ये 50 धाब्यांची आवश्यकता. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय आशिष दादा पाटील साहेब, आदरणीय सूरज दादा पाटील साहेब. A1 जोडी आहे. A1 जोडीच्या वतीने A1 आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. माननीय श्री प्रशांत दादा म्हात्रे साहेब, माननीय श्री रणजित दादा संते साहेब, माननीय श्री शेखर दादा संते साहेब आणि माननीय श्री हृदयनाथ दादा म्हात्रे साहेब यांच्या वतीने आपल्याला जबरदस्त क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. कोळेगाव चषक 2025 दमदार आणि दिमागदार आयोजन आपण सर्वजण पाहत आहात. षटक क्रमांक 1 मैदानावरती मार्गस्थ पाहायला मिळेल. आदरणीय माननीय श्री हृदयनाथ दादा म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. उंबारली 40+ आणि वडवली 40+ या दोन संघांच्या कॅप्टनना देखील विनंती असेल उपस्थिती दाखवली आहे. हृदयनाथजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. यावेळेस मिस्टेक पाहायला मिळतीये, थोडीशी मिस्टेक फिल्डरच्या वतीने, त्याचा फायदा उचललाय. 5 पावलं पुढे होते फिल्डर सचिन आणि अगदी त्यांच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर साई यांच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा दमदार षटकार. केला की ज्यावेळेस आम्ही प्रोफेशनल क्रिकेट व्यवसाय गटाचे सामने कव्हर करतो त्यावेळेस पिकॅन्सन डोंबिवली या संघामधून खेळत असताना किंवा RCC डोंबिवली या संघामधून खेळत असताना देखील साई सर हे जबरदस्त बॅटिंग करण्यासाठी ओळखले जातात. यावेळेस अजून एक जबरदस्त स्ट्रोक पुल केलाय, बॉलला गुल केलाय. फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल सिक्सर. जोडीचं A1 आयोजन आणि रणजित दादा संते साहेब, शेखर दादा संते साहेब, हृदयनाथजी म्हात्रे साहेब, प्रशांत दादा म्हात्रे साहेब यांचं दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतं. यावेळेस अजून एक जबरदस्त स्ट्रोक आमच्या समालोचन कक्षाला दिली आहे सलामी. सलग 3 बॉलवरती 3 षटकार साई यांच्या बॅट मधून हा धमाकेदार. बॅक टू बॅक 3 सिक्सर पाहायला मिळाले. यावेळेस मिस्टेक झाली आहे. बेस्ट ऑफ फाईट बीमर आणि बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 9+4 या नशिबाच्या 5 धावा टीमच्या टोटल मध्ये हा पंजा. पट या समीकरणावरती चालत असताना आपल्याला पाहायला मिळतील मिस्टर साई सर आणि त्यांच्या बॅट मधून आपल्याला जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. 24 धावा फलकावरती 4 बॉलचा खेळ झालाय. जबरदस्त बॅटिंग फ्रीटचा बॉल आणि
अजून एक जबरदस्त स्ट्रोक, फ्लॅटेड स्ट्रोक, पॅरलल टू दी ग्राउंड, वन बाउन्स ओव्हर द फॅन्स, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेटला क्लिअर करत अजून एक धमाकेदार साई सरांच्या बॅटमधून हा चौकार. आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता, गिरते हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. तब्बल 5 चेंडूंमध्ये 28 धावांवरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत साई सर यांच्या बॅटमधून जबरदस्त आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस 28 पाहायला मिळते. 28 ऑन द बोर्ड, म्हणजे आता 24 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता. लेस दॅन रन अप बॉल इक्वेशन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. या षटकामध्ये तब्बल 28 धावा या फलकावरती या षटकामध्ये तब्बल आलेल्या आहेत. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 28 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 28 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता आपल्याला पाहायला मिळतील दिनेश सरांना आपण पाहणार आहोत. त्यावेळेस व्हाईट बॉल अभंतरची धाव फलकावरती आड होईल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 29. हे सर्व खेळाडू आहेत, हे लिजेंड आहेत. बरेचसे पावसाळे होऊन या सर्व खेळाडूंनी पाहिलेत. क्रिकेटचा फार चांगला अनुभव या सर्व खेळाडूंच्या कडे आहे आणि तो अनुभव झोकत असताना प्रत्येक खेळाडू पाहायला मिळतो. यावेळेस अजून एक जबरदस्त स्ट्रोक, जितू यांच्या बॅटमधून आलेला हा पहिला दणदणीत खणखणीत 4 धावांसाठी. टरबुजाबी रंग बदलताय, अगदी तशी सुरुवात साई सरांनी केली आणि साई सरांच्या मागोमाग जितू सरांची देखील आपल्याला जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. आता जितू सर देखील सांगतायत हम भी किसी से कम नहीं. यावेळेस अजून एक मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर एक्स्ट्रा टॉस झाला, थोडासा बॉल फिरला, एक्स्ट्रा टॉस बॉल झाला, त्यामुळे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही. या धावसंख्या फलकावरती आपल्याला 33 पाहायला मिळेल. चेंडू आहेत 2 आणि 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेस स्लॉक करत असताना स्वीप केलाय, बॉलला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक जबरदस्त स्ट्रोक जितू सरांच्या बॅटमधून हा चौकार. यावेळेस अजून एक जबरदस्त स्ट्रोक, मात्र फिल्डिंगला जवाब. सचिन सरांच्या माध्यमातून अप्रतिम झेल आणि संपलाय फलंदाज जितू सरांचा खेळ. विकेटचं पतन, फलंदाज बाद होतील 37 या आकड्यावरती. म्हात्रे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला कोळेगाव चषकाच्या वतीने पाहायला मिळते. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत आणि विनंती असेल माननीय श्री गणेशदत्त म्हात्रे साहेबांना आपण मुख्य अतिथी मंचावरती आमच्या व्हीआयपी डाईस वरती आसनस्थ व्हायचंय. तुमची जागा आमच्या हृदयामध्ये आमच्या व्यासपीठावरती आहे. आपलं सहर्ष स्वागत. आणि या पण मुख्य अतिथी मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. नवीन बॅटर मैदानावरती सज्ज. यावेळेस ड्रायव्हिंग लेन वरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि त्यापेक्षा कडक ही अशी या बॅटरची कव्हर ड्राईव्ह. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा थांबत नाहीये, धावा येत आहेत, धावा मिळतील 4. हा असेल चौकार. अजून एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेट विश्वामधील सर्वात देखणा आणि सर्वात सेफ फटका. बॉल सीमा पार लॉंग ऑनच्या डोक्यावरून आलेला हा जबरदस्त आणि भरदार षटकार.
पटापट झटपट मोकळा सर्दी खोकला. धावसंख्या फलकावरती 47 पाहायला मिळते. काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. देसाई संघाने आयोजकांचा देखील वेळ वाचवलाय आणि कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतो काय बॅटिंगचा क्लास आहे. यावेळेस स्विच हिट स्टोक तर चांगला पाहायला मिळेल. मैदानावरती सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 48. 2 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. 17 बॉल मध्ये 2 धावा आहे. विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 17 बॉल मध्ये 2 धावा. बघूया कशा प्रकारची कामगिरी करण्यात येईल बॅटरच्या वतीने. यावेळेस बॅटच्या टोएंडला बॉल लागलाय. मिस्टेक झाली आहे गोलंदाजाच्या वतीने देखील. स्कोरर लेवल धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 49 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. 49 ऑन द बोर्ड. शेवटचा एक धाव फक्त शेवटची एक धाव शिल्लक आहे. 49 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज. बॉलिंग ट्रॅक वरती संजय. यावेळेस यू मिस आहे हिट. स्विच हिटचा अटेम्प्ट होता. फुल टॉस बॉल त्यावरती विकेट मिळाली आहे. साई यांची विकेट आणि बघा आनंद संजय सरांचा. ही मैत्रीपूर्व लढत आहे. ही मैत्रीची भावना आहे. अगदी खांद्यावरती हात ठेवलं साई सरांच्या. साई सर देखील हसून मैदानाच्या बाहेर जात आहेत. ही मैत्रीपूर्व लढत आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद होतील 49 वरती या दुसरा आद्रा. मात्र साई सरांची बॅटिंग आवडली असेल ना त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये कारण जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. यस डीजे. यावेळेस मैदानावरती स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि फलंदाज सेफ आहेत की बाद आहेत. बाद असतील त्यामुळे अजून देखील एका धाब्याची आवश्यकता. अखेर 4 ते 5 बॉलांचा अवकाश स्कोर लेवल झाल्यानंतर विजयासाठी पाहायला मिळतोय. मॅच मध्ये ट्विस्ट येईल का हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. मॅच भरपूर दूर आहे कारण सर स्कोर लेवल आहे आणि मागील चार 5 बॉल वरती एकही धाव आली नाहीये. एकच पाहिजे पण ती एक धाव येण्यासाठी पण 5 बॉल. गॉड नो सर. अकरा बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. कुछ भी हो सकता है. क्रिकेट आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल. मागील 6 बॉल 6ही आपण पाहू शकतो जे मात्र निर्धाव आहेत. दहा बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज. बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस आता ती विजयाची धाव आली आहे. अखेर 7 बॉल वेट केला आणि 7व्या बॉल नंतर ती विजयाची धाव पाहायला मिळते. हार्दिक अभिनंदन देसाई 40+ संघ. आपण विजयी झाला आणि हार्ड लक टफ लक शील्ड 40+ संघाला आपण देणार आहोत. फार चांगला खेळ अशील 40+ संघाच्या वतीने देखील. मॅन ऑफ द मॅच दिशेला आपण वळणार आहोत विदाउट एनी डाऊट. बॅटिंग करत असताना देखील 27 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 षटका हाताळली. 2 महत्वाचे